जय जगदंब नमो आदेश. मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर. आज मी गुरुपौर्णिमेनिमित्त माझे परमपूज्य गुरु परशुराम नाना यांच्या पूजनासाठी त्यांच्या घरी निघालेलो आहे. तसेच सोनशी गावामध्ये माझ्या हाताने आज एका देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठासुद्धा आहे. आणि रस्त्यामध्ये जाताना माहूरगडचं उपस्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मेवणा राजा गावामध्ये आडगाव राजा गावामध्ये आम्ही दर्शनासाठी थांबलेलो आहोत. आडगाव राजा हे गाव सिंदखेड राजा तालुक्यामध्ये येतं. तसेच लखोजीराव जाधव अर्थातच मा राजमाता जिजाऊबाई साहेब यांचं माहेर आणि जाधव कुळाची कुलस्वामिनी ही स्वतः माहूरगडची रेणुका आहे. परंतु माहूरगड हे त्या काळामध्ये अतिशय प्रवास कष्टप्रद होता. त्यामुळे जाधव राजांनी गावोगावी रेणुका मातेची स्थानं निर्माण केली. खुद्द सिंदखेड राजामध्ये सुद्धा रामेश्वर मंदिराच्या बाजूला रेणुका मातेचं स्थान आहे. आणि त्याहीपेक्षा प्राचीन म्हटलं तर आडगाव राजा गावातील हे स्वयंभू श्री रेणुका देवीचं स्थान आहे. हे माहूरचं उपस्थान आहे. आणि या ठिकाणी माझ्यासोबत लखोजीराव जाधव यांचे 13वे वंशज अर्थातच भागवतराजे जाधव साहेब आहेत, जे इथलच्या ह्या संस्थांचे अध्यक्षसुद्धा आहे. त्यांच्याकडून आपण ह्या संस्थांच्या कार्याबद्दल देवीबद्दल माहिती घेऊया आणि मग तर पुढच्या कार्याला जाऊया. सर, आम्हाला संस्थांबद्दल आणि देवीबद्दल माहिती सांगा. ही रेणुका माता यांची जी स्थापना आहे राजे लखोजीराव जाधवराव यांच्या कारकिर्दीमध्ये यांची स्थापना झालेली आहे. आणि त्या काळापासून हे तगायत आजपर्यंत इथं आहे. या रेणुका देवीचे वर्षामध्ये 3 उत्सव होतात. एक नवरात्र उत्सव होतो, त्यानंतर चैत्र पौर्णिमेचा उत्सव होतो आणि एक मध्ये उपासनेचा उत्सव होतो. असे हे 3 उत्सव होत असतात. आणि त्या उत्सवामध्ये या ठिकाणी या पंचक्रोशीतील संपूर्ण या पंचक्रोशीतील जवळपास आडगाव राजा असो, किनगाव राजा, देऊळगाव राजा, आडगाव राजा, किनगाव राजा, देऊळगाव राजा, वडाळी, पिंपरखेड म्हणजे या पंचक्रोशीतील सर्व जी देवीची भक्तगण आहेत इथे येतात. पुण्यावरनं येतात, परभणीवरनं येतात, इकडे अकोल्यावरनं येतात, नागपूरवरनं येतात. आणि या देवीचं विशेष आख्यायिका असे की या देवीच्या परिसरामध्ये कुठेही काही जरी कुठलीही वस्तू पडली तर कुठलाही व्यक्ती ती वस्तू उचलून घेऊन जात नाही. आई स्वतः तिचं राखण करते. आणि इथले जे स्थानिक मधली जी आमची जी मंडळी आहे ती पूर्वज मंडळी सांगतात की यांचे साक्षात चमत्कारही भरपूर मिळालेले आहेत. या इथे म्हणजे ह्या रेणुका देवीची जी स्थापना केली याचं एक विशेष वैशिष्ट्य, या मंदिराच्या समोरच्या भागाला म्हणजे ही आई रेणुका माता, हिला लागूनच श्री शंभू महादेवाचं सुद्धा मंदिर आहे. आणि रेणुका माता ही उत्तरमुखी आहे. आणि उत्तरमुखी असून तिच्या समोर जवळपास 9 एकराचा तलाव आहे. त्या काळामध्ये म्हणजे त्या लोकांनी जी जाधव परिवाराने जी बांधणूक केली तलाव आहे. या तलावापासनं गावालाही पाणी वगैरे मिळत होतं, पिण्याची पाण्याची व्यवस्था. आणि असं काही जुने जे भक्त लोक येतात सांगतात की या आईच्या समोर तलावामध्ये कुंडा होती एक, आणि त्या कुंडेमध्ये जर स्नान केलं तर लोकांचे आजार बरे होतात असं आम्हाला जी भक्त येतात जुनी वयस्कर ते सांगतात. म्हणजे हल्ली आता ते कुंड तलावामध्ये गुप्त आहे, आता ते गुप्त आहे. आणि आम्ही आता हाती हे सध्या काम घेतलेलं आहे. आगामी काळामध्ये आपलं काय काय पुढचं कार्य आहे? आता आमचं कार्य असं आहे की हे रेणुका माताचं जे मंदिर आहे हे आम्ही आता जीर्णोद्धारासाठी हाती घेतलेलं आहे. आणि याचा जीर्णोद्धार आम्ही हे पूर्ण मंदिर उतरवणार आहे. आणि उतरवून म्हणजे 19/6/2026 याची म्हणजे तेजोत्तारण आणि जीर्णोद्धार उत्सवाचा कार्यक्रम पार पडला. त्या कार्यक्रमानिमित्त आमचे श्री गुरुवर्य हरिभक्त वैकुंठवासी हरिभक्तपरायण किसन महाराज साखरे यांचे चिरंजीव त्यांच्या हस्ते आम्ही इथं तेजोत्तारण सोहळा, इथले स्थानिकचे आमदार मनोज कांदे, तोताराम कांदेजी, डॉक्टर शशिकांत खेडेकर साहेब, पालकमंत्र्यांचाही फोन आला होता. त्यांनी या कार्यक्रमाला आम्हाला उत्साहात प्रतिसाद दिला. आणि त्यावेळेस तो कार्यक्रम झाला. तो कार्यक्रम झाल्यानंतर या मंदिराची आम्ही आता लातूरचे जे दगडी काम करणारे मिस्त्री आहेत त्यांना आम्ही हे काम दिलेलं आहे. आता हे आम्ही सुरुवातीला गाभाऱ्याचं काम करणार, यानंतर महादेवाच्या मंदिराचं काम करणार आणि याच्यासमोर 50x60चा सभामंडप दगडी पद्धतीतच बांधणार. त्यानंतर इथली आमची संकल्पना आहे की तलावात घाट बांधणार आम्ही. त्याच्यानंतर ज्या तलावाच्या तिन्ही बाजूच्या भिंती आहेत म्हणजे एका बाजूला देवीचं मंदिर येतं आणि बाकी तिन्ही बाजूला तलावाचं खोलीकरण करणार. त्याच्यानंतर तलावाच्या ज्या भिंती आहेत तिथे पूर्ण आम्ही असं स्ट्रीट लाईट वगैरे टाकून लोकांना फिरता यावं या दृष्टिकोनातून भक्तनिवास
थोडक्यात एक पर्यटन केंद्र झालं पाहिजे आपलं हे. आणि हे आडगाव राजा तीर्थक्षेत्र म्हणून घोषित आहे बर बर. आणि पर्यटन क्षेत्रामध्ये सुद्धा आहे समावेश आहे. त्याच्यामुळं हे पर्यटन क्षेत्र कसं आहे, कारण या गावचा ऐतिहासिक इतिहास असा आहे की राजे लखुजीराव जाधवांचे जे दुसरे पुत्र आहेत अचलोजी राजे जाधवराव ते या गावामध्ये राहत होते. इथे राजवाडा आहे, त्या राजवाड्यामध्येच आमचा जाधव परिवार पूर्ण राहतो. आणि हा जाधव परिवार राहत असताना त्या अचलोजी राजेंचे जो वाडा आहे तो इथे आहे, त्याला भुईकोट बाले किल्ला असं म्हटलं जातं. आणि तिथे येथून सिंदखेड राजा म्हणजे आडगाव राजावरून सिंदखेड राजाला अशी आख्यायिका आहे, अजून कोणी बघितलेलं नाही, पण भोयारी मार्गाने तिथं जाण्याचा रस्ता आहे बर बर असं लोक सांगतात. म्हणजे असं म्हटलं जातं की देऊळगाव राजा, मेहुणा राजा, आडगाव राजा, किनगाव राजा हे सर्व गावं भुयारी मार्गाने एकमेकांना जोडलेले आहे अशी एक दंतकथा आपण लहान 13 किलोमीटरचा परिसरामध्येच असा आहे. सिंदखेड राजापासून आडगाव राजा 13 किलोमीटर, सिंदखेड राजापासून मधल्या मार्गे गेलं तर मेहुणा 13 किलोमीटर, आणि देऊळगाव राजापासून देऊळगाव राजा 13 किलोमीटर आणि सिंदखेड राजापासून किनगाव राजा सुद्धा 13 किलोमीटर. अशी ही त्यांची म्हणजे एक रचना आहे. आणि हे गाव एक कब्बशीसारखं आहे. म्हणजे त्या काळातल्या इथे 1800 मध्ये युद्ध सुद्धा झालेलं होतं की त्या काळामध्ये त्या किल्ल्यावर जर उभं राहिलं तर गावाची रचना अशी दिसते की गाव कब्बशीसारखं, म्हणजे चारही बाजूनं उंच आणि मध्ये खोल खड्ड्यामध्ये गाव. या गावामध्ये पिण्याची पाण्याची आतापर्यंत कधीही अडचण आलेली नाही. त्यांनी पाण्याची विहीर त्या किल्ल्यामध्ये सुद्धा बांधलेली आहे. इकडचा तलाव वेगळा, किल्ला वेगळा, इथे बारव सुद्धा बांधलेली आहे. म्हणजे त्या काळामध्ये त्यांनी खूप ऐतिहासिक कामं केलेली. तलावाचं सुद्धा आम्हाला जतन करायचं. आणि गावकऱ्या आमच्या इथल्या गावामध्ये म्हणजे माळी समाज, बौद्ध समाज, बंजारा समाज हे सर्व प्रकारचे समाज आहे. आणि राजे लखुजीराव जाधव सुरुवातीपासून 18 पगड जातीला एकत्र घेऊन चालत होते. त्या पद्धतीप्रमाणे आमचे वंश परंपरागत हे चालत आलेलं आहे. आणि देवीला आजही काही बंजारा समाजाची असते, 12 गाड्याचा कार्यक्रम असतो, 12 गाड्याचा कार्यक्रम होतो. अनेक प्रकारचे काही नवसा असतात, नवसं करतात लोक. जवळपास इथे चैत्र महिन्यामध्ये नाही जरी म्हटलं तरी 50,000च्या पुढे पब्लिक येते. भरपूर पब्लिक येते. फक्त पब्लिक अशी ॲट अ टाइम थांबत नाही, ती येऊन दर्शन घेऊन जाते. आतापर्यंत व्यवस्था नव्हती, आता इथून पुढे आता माझ्यासोबत आम्ही 11 लोक आहेत. आमच्यामध्ये माळी समाजाची माणसं आहेत, जाधव परिवारातली काही लोक आहेत. आम्ही 11 जण मिळून आता गावाचा सर्वांचं सहकार्य आहे आणि त्या सर्वांच्या सहकार्यातूनच हे मंदिराचं काम होऊन राहिलं. राजे जाधव साहेबांनी खूप सुंदर असं पुढचं प्लॅनिंगही आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आईची काहीतरी इच्छा असावी की मी परशुराम नानांकडे जाताना माझी काय इच्छा व्हावी की मी इकडे माझी पावलं इकडे वळाली की आपण आईचं दर्शन घेऊन जाऊ. आणि दुसरं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो, जेव्हा एखाद्या मूर्तीचा अग्नीत तारण विधी होतो तेव्हा त्या मूर्तीमधील तेज निघून जातं असं म्हणतात. पण तुम्ही चमत्कार बघा, अग्नीत तारण विधी जरी झाला तरी पूर्ण लखलख आणि जाज्वल तेज देवीच्या चेहऱ्यावर जशाच तसं कायम आहे. एवढं तिचं सत्व आहे असं आपण या ठिकाणी म्हणूया. पुन्हाचे एकदा मी राजे जाधव साहेबांचे आभार मानतो. आणि तसेच तुम्हाला, तुमच्या सर्व ट्रस्टींना आणि इथलच्या विश्वस्तांना जगदंबा देवी संस्थाने ते चहा पाण्यासाठी आमंत्रित करतो. आणि आता आम्ही पुढच्या आमची अशी विनंती, आपण आमच्या ऑफिसला भेट द्यावी. ऑफिसमध्ये आपण याल अशी मी अपेक्षा करतो. आणि आम्हाला आमच्या कामामध्ये कुठेही अपयश येणार नाही, कुठली हानी होणार नाही आणि काम पूर्णत्वास जाईल असा आपण जगदंबेच्या कृपेने आम्हाला आशीर्वाद द्यावा ही आम्ही आपल्याला विनंती करतो. मनापासून आशीर्वाद. आणि आपण आमचा छोट्या कानी जो काही असेल नारळ श्रीफळ माहीत नव्हतं आपण आलात, आमच्याकडून सत्कार स्वीकार करावा. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी रेणुका देवी मंदिर आडगाव राजा संस्थानने माझा सत्कार केलेला आहे. आणि या ठिकाणी राजे जाधव साहेबांनी स्वागत केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच या चांगल्या कार्याची सुरुवात मी स्वतः माझ्यापासून केली की जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजातर्फे मी 11,001 रुपयाची पावती या ठिकाणी संस्थानला फाडलेली आहे मंदिर जीर्णोद्धारासाठी. या ठिकाणी आवाहन करतो, जे कोणी भक्त इथे दर्शनासाठी येतील त्यांनी आपल्या ऐपतीप्रमाणे 11 द्या,
100 द्या, 1100 द्या, तुमच्या ऐपतीप्रमाणे फूल ना फुलाची पाकळी आई रेणुका मातेचरणी अर्पण करा आणि इथलच्या मंदिर जीर्णोद्धारामध्ये तुमचाही खारीचा वाटा नक्की नोंदवा. आणि पुन्हा एकदा जेव्हा जीर्णोद्धार पूर्ण होईल तर मी स्वतः माझ्यातर्फे आई तुळजाभवानी मातेची पाषाणी मूर्ती मंदिराला भेट देईल असं आईला वचन दिलेलं आहे. त्याबरोबरच मानाचं पातळ साडी चोळी घेऊन पुन्हा मी दर्शनाला येईल आणि तसा निरोप राजेसाहेबांनी मला कळवावा अशी मी विनंती करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि धन्यवाद, आपण आलात, आमचा सत्कार स्वीकार केला, संस्थानला भेट दिली, त्याबद्दल मी संस्थांच्या वतीनं आणि गावकऱ्यांच्या वतीनं आपले मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानतो. जय जगदंब. जय जगदंब.